सर्व टीमने यायचंय. जे जे उपस्थित आहेत, किरण दादा आहेत, त्यासोबत हेमंत दादा आहेत, टीममेट्स जे आमच्या जवळ उभे आहेत, सर्वांनी यायचा. विशेष सन्मान आपण घेतोय. मुख्य व्यासपीठावरती एक लेझिंग क्रिकेटर ज्यांच्या हाताखाली अनेक प्लेयर घडले, अनेक यंगस्टर्स प्लेयर ज्यांनी घडवले, ते मोतीराम दादा दळवी. दादांचा शुभ सन्मान. चला करूया मॅचला सुरुवात. आणि 1 ओव्हर पॉवर प्ले, 3 ओव्हरची असेल मॅच. करूया सर्वांना सुरुवात. आणि मेगा फायनल आपल्या समोर रंगेल. ज्याच्यासाठी केला होता टास्क तो क्षण गोड जावा. मेगा फायनलचा सामना आपल्या समोर रंगतोय. एका बाजूला चला वाकलो आपला 12th मॅन. सुरुवात. यस, संदीप बाणे सर आणि इशारा केला. मॅचला करूया सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. विशाल आणि ज्ञानेश्वर. इथं पहिलाच बॉल जीतचा व फ्रॉम द बॉडी इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅटने चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. जीत भोईरने आज अक्षरशः दिवस गाजवलाय. एक अर्धशतक आहे त्याच्या नावावरती. आजच्या दिवसामध्ये अजून एक डॉट बॉल. हो, ड्राईव्ह केल्या बॉलला. ऑन ड्राईव्ह वेगाने बॉल चालला. येतो फिल्डर तिथे. चुकी झाली आहे ऋषी. आणि जो या संघाचा मेन फिल्डर आहे, ज्याच्याकडे नेहमीच चांगल्या नजरेने बघितलं जातं फिल्डिंगसाठी, त्याच्याकडनं मेगा फायनलच्या मॅच मध्ये चुकी झाली आहे. ज्ञानेश्वर जोशीच्या बॅटमधनं पहिला चौकार येतोय. 3 बॉल 4 धावा. पुन्हा एकदा आता लाईन लेंथ आणि खराब आहे. वाईट लाईनचा बाहेर बॉल चाललाय. पंत संदीप पाणे सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल. स्क्वेअर लेगचे पंच आपण बघतोय. काल बसून आजच्या दिवसामध्ये आमचे दीपक चौधरी सर. डॉट बॉल कमबॅक चौकार. वाईट बॉल नंतर पुन्हा कमबॅक जीतचं डॉट बॉल येतोय. 4 बॉल 5. चला वाकलन 12th मॅन वाकलन. बॉल हवेमध्ये सरळ दिशेने लॉंग ऑफ धावतोय. गॅप मोठी आहे. किरण पोहोचतोय चेंडूवरती. थांबलाय. आउटफील्ड खराब आहे. पुन्हा चुकी ऋषीकडनं. सेकंड अटेम्प्टला बॉल उचलून फेकेल तोपर्यंत धावा. 3 धावून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सामना संपन्न होईल. स्टंपला कोणी हात लावू नका. वाकलनांनी जुनी डोंबिवली. स्टंप्स कोणीच घेऊ नका प्लीज. ही तुम्हाला रिक्वेस्ट आम्ही करू. लिडिंग एज स्क्वॉड बिहाइंड आणि टिपलाय झेल. संपलाय तुषार पाटीलचा गेल. धक्का बसतोय पहिला जुनी डोंबिवलीला. नवीन गोलंदाज विशाल पाटील. किरण दादा 12th मॅन तुमचा नाहीये. बॉलिंग ट्रॅक वर द्यायला नवीन गोलंदाज आपण बघतोय निशान भोईर. क्रमकाट या संघाचा यंदाचा सीझन मधला. हो 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 वेगाने बीट केलंय थांबवलंय. फलंदाज आपण बघतोय
स्ट्राईकला ज्ञानेश्वर जोशी. टॉड बॉल येतोय. विशाल पाटील आलाय. विशालने काल चांगली बॅटिंग केली होती पण सध्या तो उभा आहे नॉन स्ट्राईकला. एका बाजूला बघतोय ज्ञानेश्वर जोशी. बॉल आतापर्यंत फेस केलेत 6, धावा केल्यात 7. 6 बॉल 7 वरती खेळतोय. सलामीचा फलंदाज आहे. सफल झालाय. फटका हवेमध्ये फसलाय. फिल्डर दूर वरती स्वतः बॉलर निशान धावतोय आणि तोपर्यंत सिंगल मिळतीये. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावफलक 1 ने 9. धावफलकावरती 2 बॉल 9. चांगली बॉलिंग होते सध्या तरी चांगली बॉलिंग होती. पुन्हा एकदा खेचलाय ओव्हर पिच आणि तोही फटका फसलाय. संध्याकाळचं सत्र आहे. हवेचं वातावरणच कमी आहे असं वाटलं जेव्हा स्लॉट मधून निघाला. बॉल जाईल का प्लॉटच्या बाहेर पण एलिव्हेशनच कमी मिळालं आणि सरळ ऋषी भोईर साधामध्ये सापडला असेल. फलंदाज बाद. कारण की महत्वपूर्ण मॅच मेगा फायनल सध्या जो खेळतोय ट्रम्प कार्ड या वर्षीचा. मी अगोदरच म्हणाल की निशांत कडे दोन्ही क्षमता आहेत. व्हेरिएशन्स आहेत. इन स्विंग आउट स्विंग वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि अजून एक डॉट बॉल. सलग 2 डॉट. साहिल पाटीलला शांत ठेवले. धावसंख्या धावफलकावरती फक्त 9 बॉल 5. अवघी एकच धाव आतापर्यंत दिली आहे ती निशांत भोईरने. 1 विकेट आहे त्याच्या खात्यामध्ये. जी विशाल पाटीलची विकेट होती तोच विशाल ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली होती सेमी फायनलला. हो बॅटच्या हातलीकडे घेऊन मागे बॉल चाललाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. षटक झाले संपन्न. दुसरा आणि 2 षटक संपन्न. धावसंख्या धावफलकावरती फक्त 9. कॅश प्राइज झाले उमेश पाटील यांच्याकडनं. जर विकेट हॅट्रिक घेतली वाकड्यांच्या गोलंदाजांनी तर रोख रक्कम 2000 रुपये आणि मी उमेशजी पाटील यांना इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती यायचं. दादा आयोजक आपल्याला सूचना करतात आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. उमेशजी पाटील आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मेगा फायनल वाकड्यांच्या विरोधामध्ये जुनी डोंबिवली. 2 ओव्हर 9 झालेत. घडी बाद 2. इथे मात्र खेचलाय लॉंग ऑन आणि जीत म्हटलं तर जीतची सोडार. फलंदाज झालाय बाद. लागोपाठ लागतोय. तू चल मे आया. ऋषीने पहिल्याच बॉलवर घेतली विकेट. फलंदाज बाद होतोय ज्ञानेश्वर जोशी. बघा वाकलन संघ 2 धावाची तुम्हाला पेनल्टी असेल. जे दादा 12th मॅन नाहीये म्हणून. यस कन्फर्म आहे. त्यांनाही मान्य आहे. 9 धावा फलकावरती स्कोरबोर्ड थांबले. स्विच हिट आणि टप्प्याने समोर होती बाउन्स घेतलं. हा बॉलच काही समजला नाही. अमोल आला. अमोल मस्के हा चेंडू चांगला होता. वाईड यॉर्कर स्विच हिटचा प्रयत्न. अगदी पुढ्यात बॉल उसळी घेतली श्रीरक्षकाच्या डोक्यावरून. थर्ड मॅनला तो मात्र
फील्ड झाला सिंगल आली लेग बायशी पुन्हा एकदा बॉल चाललाय मागे इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते साहिलला सुद्धा आणि धक्का रनआउटचा बसतोय अजून एक जुनी डोंबिवलीला डॉट बॉल येतोय हाच धावा आहेत आणि इथे ड्राईव्ह केल्या बॉलला चाललाय बॉल डिपेंड विकेटला फिल्डर उभा आहे तिथे थोडीशी मिस्टेक फर्स्ट अटेम्प सेकंडचा कॉल आणि 2 धावा धावा गरजेचा आहे जुनी डोंबिवलीला धावा कसा येऊ द्यात त्या येणं खूप महत्वाचं आहे आणि यंदाच्या सीझन मध्ये जुनी डोंबिवली मला वाटतं पहिलीच ट्रॉफी असेल आता ती पहिल्या नंबरची आहे का दुसऱ्या नंबरची याचं उत्तर थोड्या वेळामध्ये समजेल पण मेगा फायनल खेळतोय मैदानावरती अजून एक हा बॉल डॉट येतो आणि षटक झालं संपन्न धाव संपलं पहिल्या धावा फलकावरती 12 आणि त्यामध्ये 2 धावा पॅनल्टीचा ऍड करूयात म्हणजे धावा एकूण होतील 14 आणि लक्ष असेल 15 धावेचं या आपण याचा ट्रॉफीज बघतोय आमच्या कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला स्वर्गीय सुरेश गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश दादा सुरेश पाटील यांच्याकडून आम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या त्या समसमत्या ट्रॉफीज बघतोय ज्या आम्हाला आल्यात प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज सगळ्याला सुरेश गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आहेत दिनेश पाटील यांच्याकडनं त्यानंतर मालिकावीर असेल बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर अशा ट्रॉफी आहेत त्या आम्हाला आले आहेत सौजन्य श्री दिगंबरजी भैरू माळुसरे यांच्याकडनं आम्हाला या ट्रॉफीज आलेत त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय या सर्व मान्यवरांचा आम्ही खूप आभार व्यक्त करतो त्यांच्याकडनं आम्हाला मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर बॅट्समन मालिकावीर आणि पहिल्या दुसऱ्या नंबरच्या ट्रॉफीज आलेत सचिनजी गायकर यांचा आपण शुभसन्मान घेतोय दत्ताराम मात्रे दादाच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय यायचं सचिन दादा गायकर दादांचा सन्मान घेऊन आपण दत्ताराम मात्रे दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय चला मॅच चालू करूयात आणि शुभ सन्मान आपले बाकी ते आपण नंतर घेऊयात सामना करूया सुरू आणि आता गरज 18 मध्ये 15 झाल्यात पण 2 धावा पेनल्टीज आहेत म्हणून 14 आणि आता गरज 18 बॉल 3 ओव्हर 15ची स्ट्रायकेटला फलंदाज ऋषी डाव साईडला जीत सलामी जोडी चला फिल्डिंग लावूया वेळ जास्त घेऊ नका कॅच प्राइज झालाय संघाचे पुरस्कार दे उमेश पाटील यांच्याकडनं कोणत्याही फलंदाजाने 3 बॉल 3 चौकार जर मारले तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज षटकार नाही चौकार मारावे लागतील माझा गॅप्स शोधावा लागतील आता गॅप मधनं बॉलला पाठवावं लागेल
18 बॉल आणि 15चं समीकरण आहे. पहिलाच बॉल सरळ दिशेने ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन लॉंग ऑफचा मधून येतोय, विशाल बॉल वरती येतो, उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा फेकी येते, टप्पा पडून बॉल उचले, बॅकअप चांगला, 2 धावा मिळत आहेत. दोनने स्वतःच्या संघाचं अकाउंट ओपन केलंय. करायचं 15-13ची गरज. 3 ओव्हरची मॅच. जयदेव जोशी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मेगा फायनल चॅम्पियन पदकासाठी 2 संघ आता लढतायत. करायचं 15. सफल होऊन इनसाइड आउटचा फटका चांगला होता. गॅप मध्ये मात्र खेळायचं होतं. फिल्डर उभा पॉइंटला. चांगली फिल्डिंग होती. सिंगल मिळते. सिंगल स्कोरबोर्ड 3 वरती. 2 बॉल 3 धावा फलकावरती झालेत. गरज अजूनही 12 धावेची. 16 बॉल 12ची गरज अजूनही आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नसतात असं नेहमी म्हटलं जातं. पण सध्या वाकलन संघ खेळतोय. स्विच हिट आणि चाललाय बॉल वेगाने बॅकवर्ड पॉइंटला. 2 फिल्डर धावतायत. लॉंग चेस आहे. बॉल वेगाने आउटफील्ड पास. झीत बोईरचा येतोय पहिला चौकार. हो कलात्मक स्लॉग स्वीप. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला. सलगचा दुसरा. झीत बोईरचा येतोय. विजयाच्या दिशेने आता केली वाटचाल आणि आता अवघ्या गरज आहे फक्त 4 धावेची. तर या बॉलवर चौकार आला तर कॅश प्राइज उमेशजी पाटील यांच्याकडनं 2000 आणि त्यासोबत मॅच विनिंग चौकार येईल जीत. फिल्डर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्याच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. धावसंख्येच्या फलकावरती एकूण 11 बॉल झालेत. 5 गरज 13 मध्ये 4 ची. प्रयत्न तर याच बॉल वरती असेल की मॅच संपवावी म्हणून. त्याच दिशेने जीत. बॉल हवेमध्ये मागे चाललाय. फिल्डर धावतोय. थांबतोय बॉल. आउटफील्ड स्लो झाली आणि 1 धाव मिळते. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. फलकावरती धावा लागतात. एकूण 12 आणि आता 12 बॉल बाकी आहेत. गरज आहे फक्त 3 धावेची. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ज्ञानेश्वर जोशी. 12 बॉल आणि गरज आहे 3 धावेची. 12 झालेत. 3 हवेत. बारा बॉल 3 धावा. फिल्डिंग सजवली जाते. 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर बघायला भेटतील आणि सगळ्या फलंदाज पुन्हा जीत. स्विच हिट आणि गॅप आणि विजयाचा चौकार अखेर जीतच्याच बॅट मधून येतोय. स्टम्प्स ठेवायचे आहेत ऋषीदादा. रिक्वेस्ट कारण की ते पुन्हा उद्यापासून मॅच आहेत. ऋषीदादा काय ऐकणार नाहीयेत. फटाक्यांच्या आतिषबाजीने मेगा फायनल जिंकली आहे. चॅम्पियन संघ ठरलाय. दातिवली चषक 2026 चा जीजी स्पोर्ट्स सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन ठरलाय. दातिवली चषक 2026 चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन.